नमस्कार मंडळी. आज शेतात आपलं काम चाललेलं आहे. रोपं लावायची, झाडं लावायची, छोटी झाडं की वांग्याची झाडं, मिरच्याची रोपं, धणं लावायचं काम चाललेलं आहे, गवारी लावायचं काम चाललेलं आहे, भेंडी. आपण घरगुती माळवं म्हणजे करतो ना, तर ते लावायचं काम चाललेलं आहे. पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे. तर बघा, शेतामध्ये आलेले ते पाठीमागे टणटण्या दिसतात का? त्या टणटण्यासुद्धा आपल्याला तोडायच्या आहेत बरं का. कारण इथं आता डाळिंबाची बाग लावलेली आहे, तर त्या टणटण्या तोडल्या तर तुम्हाला सांगते आपल्या बागेला काय अडचण येणार नाही. बघा, वरती केळीची बाग आहे, तिकडं काहीच राडा नाही, पण इकडं बॅक साईडला इकडं पाठीमागं रान आहे ना, ते पडाक आहे बघा, तुम्हाला दिसतच असेल. तर तिकडं अजून थोडीशी घाण आहे, ती आपण कोयत्याच्या साह्याने किंवा कुऱ्हाडीच्या साह्याने आपण ती तोडून काढणार आहे. आज शेतात लवकरच आले होते, कारण सकाळ सकाळ आपल्या रोपं लावायची कामं चाललेली होती बघा. मस्त अशी रोपं लावलेली आहेत मी, वांग्याची, मिरचीची. आणि हे पाहू शकता तुम्ही, हे गवारीच्या बिया खूप साऱ्या लावलेल्या आहेत, कारण आपल्याला गवार पाहिजे ना भाजीसाठी. तर तुम्ही पण लावता का असं भाजीला, ते मला नक्की कमेंट करून सांगायचं आहे. आणि मस्त अशी लागवड आपण आज करतो आहे शेतामध्ये. तुम्हाला आमची लागवड बघायला आवडेल का, मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. पावसाचा सीझन चालू झालेला आहे, त्याच्यामुळं म्हटलं चला आता थोडंसं भाज्यांचं बघितलं पाहिजे ना. आता पावसा सीझनला भाज्या चांगल्या येतात, जास्त म्हणजे मेहनत करावी लागत नाही, पाणी चांगलं येतं मस्तपैकी पावसाचं, त्याच्यामुळं भाज्या खूप छान होतात. बघा आता इकडं आपण जे आहे ती डाळिंब लागवड केलेली आहे, तुम्हाला मी त्याचा व्हिडिओ टाकलेला होता. आता हे गवारीच्या बिया लावून घ्यायच्या, परत गवारीच्या बिया झाल्या की थोडे धणे लावायचे, थोडेसं परत मिरची लावायची, वांगे लावायचे. तुम्हाला मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आम्ही शेतामध्ये कशा प्रकारे माळवं लावतो. तर चला आता बघूया, तुम्हाला मी दाखवते. हे पाणी पडते ना ड्रिपने, तिथं आपल्याला हे भाजीपाला लावून घ्यायचा आहे बघा. आता जी झाडं आहेत ना, ह्या झाडांनासुद्धा आपल्या वांग्याला वांगे आल्यावरती, टोमॅटोला टोमॅटो आल्यावरती, मिरचीला मिरच्या आल्यावरती मी तो सुद्धा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर पाहू शकता. आता आपण धणे लावूया. धणे कसे लावतात तर बघा, हे डाळिंबाचं जे रोप आहे लावलेलं, त्याच्या साईडनी बघा, तुम्ही पाहू शकता धणे फोडून घेतलेले आहेत हे मधून, तरच धणे उगवतात बघा. आणि डाळिंबाचं जे रोप आहे त्याच्या साईडने जे पाणी आहे गेलेलं, तर तिकडं लावते मी, जेणेकरून आपल्या डाळिंबाच्या रोपाला पण प्रॉब्लेम नाही यावा कोथिंबीरीने. म्हणून बघा, असं थोडेसे धणे टाकून घेते आणि मस्त ते मिरची लावलेली आहे ना, तशीच धणेसुद्धा आपल्याला लावून घ्यायचे आहेत. तुम्हाला मी दाखवते आणखीन पुढं गेल्यानंतर. हे पाहू शकता, ओली जमीन आहे तिथं आपण धणे लावून घेतो आहे आणि मस्त असे धणे लावून घ्यायचे. आणि काय होतं ना, धणे उगवण्यासाठी 10 ते 12 दिवसाचा कालावधी लागतो. तिथून पुढं तुम्हाला सांगते 15 दिवसातच धणे, आपली कोथिंबीर आहे धण्याची, ती खायला येते. आणि मस्त असे कोथिंबीरीच्या वड्यासुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे, कशा बनवायच्या, काय बनवायचं. तर बघा, मस्त अशा धणे लावून घेतले. आता बारी आहे वांग्याच्या रोपांची. तर वांग्याच्या रोपं लावण्यासाठी मी आमच्या कारभाऱ्याची मदत घेतलेली आहे. कारण बघा, मी एका काठीने होल पाडते आहे आणि रोप ठेवून देते, आणि आमचे कारभारी ते रोप असं दाबून व्यवस्थित माती लावून घेतात. तर आम्ही असं नाही का एकमेकांच्या मदतीने शेतामधली कामं करून घेत असतो. आमचं डेलीचे रुटीन असतं. आता ही नाही का लागवड म्हणूनच नाही, प्रत्येकच गोष्ट आम्ही शेतामध्ये अशी लागवड करून व्यवस्थित असं नाही का कामं करून घेतो. तर बघा, मी होल पाडत आहे, रोप टाकत आहे आणि ह्यांनी लावत आहेत. किती छान मिळून मिसळून काम केल्यावरती भारी वाटतं. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडतात का, मला कमेंट करून नक्की सांगायचे. आणि असेच तुम्हाला गावाकडचे शेतामधले व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत. तर आपल्या जया शेतकरी ब्लॉगला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि मस्त बघा शेतीचे व्हिडिओ पाहायला विसरू नका. बाय, भेटू नंतर.